मॉर्निंग गायज. काल संक्रांत झाली, हळदी कुंकू झालं आणि कालचा पण दिवस असा इट वॉज अ लॉंग डे. आणि आज आता आम्ही पुण्याला जाणार आहोत. मी जसं की तुम्हाला सांगितलेलं, उद्या माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. तर 2 दिवस लग्न आहे, म्हणजे उद्या लग्न आणि हे हळद साखरपुडा आहे आणि परवा रिसेप्शन आहे. तर मग आज आम्ही पुण्याला निघणार आहोत. तर मे बी थोड्या वेळाने, आता माझं तसं आटपलं आहे, पण थोड्या वेळाने आता पॅकिंग वगैरे पण सगळी झालेली आहे. मग थोड्या वेळाने आम्ही जेवण करून निघू. तर मग आम्ही पुण्याला जाऊ. तर मी तेव्हाचा व्लॉग शूट करणार आहे. तर मग व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. मी जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटतो हेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हाय सगळ्यांना. तर मग आता आम्ही निघालो आहोत पुण्याला. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे उद्या. तर त्याच्यासाठी आम्ही पुण्याला चाललोय. आणि म्हणजे उद्या निघायला परत खूप जास्त घाई होते, त्याच्यामुळे आम्ही आज निघतोय. आणि आता आम्ही ऑन द वे आहे. सो आय कीप यू अपडेटेड. आम्ही निघून 1-1.5 तास झाला आणि आता मग आम्ही खोपोली पोहोचू. तर आता आम्ही पुण्यात पोहोचलेलो आहोत. आम्ही आता पौड रोडला आहे आणि आमचं आता नव्या पेठेत थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललोय. डिरेक्टली आम्ही तिकडे जाणार आहे आणि मग आम्ही हॉटेलवर जाणार आहे. आम्ही आता आहोत FC रोडला आणि आम्ही आता जेवायला चाललोय. इकडे घोले रोडला ठिकाणा म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे चाललो. तिकडे मोस्टली जेवण चांगलं मिळतं. इकडे छान असे फ्लावर्स आहेत. आणि इकडे ॲज युजल तुम्ही वैशालीची भरती बघू शकता. तिकडे जो दुपट्ट्यावाला, त्याच्याकडे ना दुपट्टे मस्त असतात. आता ना इकडे आपण बरंच दूरपर्यंत पुढे चालत आलेलो आहोत आणि आता आपण रेस्टॉरंटला चाललोय. तर इथे तुम्ही बघू शकता, इथून दुरूनच ठिकाणा दिसतं. इकडे हे परिचय हॉटेल आहे, त्याच्या अगदी समोर हे रेस्टॉरंट आहे. This is the place. हॅलो गायज, आम्ही आता जेवण करून रूमवरती आलो आणि आता आम्ही झोपणार आहे, कारण उद्या फंक्शन काहीतरी लवकर आहे, 8-8:30 वाजता. उद्या आम्हाला लवकर जायला लागेल. चला तर मग गुड नाईट.
हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आता फ्रेश झालेले आहे आंघोळ वगैरे करून आणि आता आम्ही तिकडे जाणार आहोत. मग त्याच्यासाठीची तयारी चालू आहे. तर मग मी आता माझा मेकअप करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळं आपलं मेकअपचं सामान आहे. इथे ड्यू टू लॅक ऑफ रिसोर्सेस मी मेकअप करतानाचा व्हिडिओ शूट नाही करू शकत, पण मी माझा फायनल लुक तुम्हाला रिव्हील करेल. मी कोणती साडी घालते ते पण मी तुम्हाला रिव्हील करेल. तर मग स्टे ट्यून्ड. हॅलो गाईज. मी टिशूची साडी घातलेली आहे पिंक कलरची. ही साडी मी एका एक्झिबिशन मध्ये घेतलेली आहे. आणि हा जो चोकर आहे हा माझ्या लग्नाचा चोकर आहे. आणि मेकअप मी केलेला आहे. ही जो तो माझा स्विस ब्युटीचा मेकअप स्प्रे आहे ना, तोच मी घरी विसरली आहे. त्याच्यामुळे ना मी मेकअप वरती अजिबात कोणता स्प्रे केलेला नाहीये, बिकॉज माझ्याकडे दुसरा कोणता स्प्रे नव्हता आणि मी नेमका तो आणायचा विसरली आहे. तर आता मला तो कुठेतरी शोधायला लागेल की तो कुठे मिळेल. कोणत्या तरी कॉस्मेटिक शॉप मला चेक करायला लागेल. बाय द वे ना, तुम्ही इथे बघू शकता मी नॉर्मली ना काजळ लावत नाही, पण मी आज काजळ लावलंय. आणि काजळ लावल्यामुळे थोडेसे असे ब्लॅकिश पोल आईज केल्यामुळे मी आता जी लिपस्टिक आहे ती न्यूड लिपस्टिक लावलेली आहे. कानामध्ये मी काहीच नाही घातलं, बिकॉज असं छान स्टेटमेंट चोकर मी घातलेला आहे. आणि स्टील आय एम कन्फ्युज्ड. मे बी कदाचित माझी आई मला बघितल्यावर बोलेल की कानात का काहीच नाही घातलं. सो मला थोडंसं कन्फ्युजन आहे, पण आय गेस की मी कानामध्ये काहीच नाही घालणार. बाय द वे मी कशी दिसते हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. छान अशी टिशूची साडी आहे. टिशूची साडीचं ना ग्लेज खूप छान असतं, म्हणून मला साड्या आवडतात. सगळ्यात मेन अशा प्लेन सोफिस्टिकेटेड अशा साड्या असतात आणि त्या दिसायला खूप जास्त क्लासी दिसतात. हे आमचे छोटे बंधुराज आलेले आहेत आणि आता आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहे. देवता देवी का करता प्राणायाम वियोगा तुम इष्ट देवता कुल देवता भूखा पुष्पवेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि क्या धर्म कल्याण भवन्तु नः।
आम्ही आता हॉटेलमध्ये आहे आणि आता आम्ही जेवायला चाललो. आता आम्ही FC रोडला फिरून आलो. These are two of my family members. And you can see this beautiful flowers over here. हे खोटे फ्लावर्स आहेत. हा आहे माझ्या काकांचा मुलगा छोटासा. आणि हे आमचे भावी CA आहेत, होणारे CA. आणि ही आहे आमची छोटीशी ऋग्वेदी. हाय कर, हाय कर, हाय बोल असं. आणि ही आहे आमच्या ऋग्वेदीची मम्मा, माझ्या आत्याची मुलगी. हाय कर ग. ही आहे माझी आत्या. आणि ही माझी परमपूज्य आई. आणि ही माझी काकी. आणि माझी दुसरी काकी जस्ट येतीये. आणि ही माझी दुसरी काकी, माझ्या मोठ्या आत्याचे मिस्टर. आणि हे आहेत आमच्या ऋग्वेदीचे बाबा. आणि इकडे आता आम्ही जेवायला चाललोय. आम्ही ना आता जेवायला आलोय रात्री. आणि सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत माझ्यासोबत. इकडे बाजूला माझी काकी बसली आहे. इकडे हा माझा नवरा बसलाय. बाकीचे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. हा आदित्य. इकडे ऋग्वेदी पाणी पितीये. आणि आम्ही इकडे मानस हॉटेलला आलोय. हे माझे पप्पा आहेत. ही माझी आई. ही माझी काकी. आम्ही इकडे व्हेज मागवलेला आहे. गुड नाईट गाईज. आम्ही आता रूमवर आलेलो आहोत. इट वॉज अ लॉंग डे. म्हणजे सकाळी पण लवकर उठलेलो, आता पण बराच उशीर झालाय. थोडंसं फ्रेश झालेलं मी आता आणि झोपणार आहे आता. चला तर मग गुड नाईट. उद्या भेटूया. मी इकडे ब्रेकफास्ट करायला आलोय. हे माझे पप्पा खिचडीची थाळी घेऊन फिरते. फर्स्ट ऋग्वेदी, कसा आहे ब्रेकफास्ट? चांगला आहे ना? कशा आहे ग पूजा दीदी? रिधांश कश कश. आमच्या ऋग्वेदीचा छोटा भाऊ. ही आमची आजी. आजी फोक आणि पुन्नी खाते मस्त. आजी हाय कर गा. असं तर हाय. आत्या. ही माझी छोटी आत्या. आणि ही माझी मोठी आत्या. तिने इथे छान खिचडी घेतलेली आहे ना, तर ती खायला चालली जा. वी आर ॲट द ब्रेकफास्ट काउंटर. गुड मॉर्निंग. असं समोर बघून बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यांना. असं बोल. आमच्या ऋतू दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आम्ही फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो SGS मॉलला कॅम्पला. आणि त्याच्यानंतर आज रात्री रिसेप्शन आहे, तर मग आम्ही
दुपारी अराउंड रिटर्न येऊ. मग जेवण केल्यानंतर आम्ही रेडी होऊ इकडे रिसेप्शनला जाण्यासाठी. तर रिसेप्शन जे आहे ते मॅरीगोल्ड बँक्वेट्सला आहे. आय गेस 6:30 इज द टाईम आणि त्या टाईमला रिसेप्शन आहे. त्याच्यामुळे आता आम्ही थोडंसं फिरून येतोय. हॅलो एव्हरीवन. आता इकडे ना आम्ही रेडी होणार आहे. थोडंसं मी ना मेकअप करून घेणार आहे एका मेकअप आर्टिस्टकडून आणि मी रेडी होणार आहे. मी इकडे सेटअप. ऋग्वेदी इकडे ये. इथे दाखवतो. ही बघा आमची ऋग्वेदी. मस्त फ्रॉक घातलाय ऋग्वेदीनी आणि खूप छान दिसतीये. बँक्वेट हॅलो गाईज, आम्ही रिसेप्शनला आलोय आणि दिस इज द व्हेन्यू. बावदानला इकडे मॅरीगोल्ड बँक्वेट्स अँड कॉन्व्हेन्शन सेंटर शो. फोटोज काढत थांबलोय. ही माझ्या आत्याची मुलगी. ही आजची नवीन मेंबर आहे. ती काल नव्हती. अँड दिस इज लाईक अ व्हेरी लवली प्लेस. इकडे छान असं डेकोरेशन केलंय. लाईट्स वगैरे अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर फोटोज येत आहेत इकडे. काही फोटोज मी शेअर करीन आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आज ना पुण्यामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे नवऱ्यापासून सगळ्यांना यायला आज खूप उशीर झाला. आणि ते बघा आमच्या ऋतू दीदी. अरे वा, एकदम बेस्ट. हे आमच्या पृथ्वीताई. नाव फीलिंग सम ऑसम एन्व्हायरमेंट. इकडे आमचे दाजीबाई आहेत. इकडे आमचे मामाश्री आहेत. वेलकम करतायत आणि येणाऱ्या पाहुण्यांचं. दिस इज अ बेस्ट थिंग. आणि इकडे आपल्या ब्राईड आणि ग्रूम आलेले आहेत. लवली कपल, ब्युटिफुल कपल. इकडे आमचं परत फोटोशूट झालेलं आहे. इकडे ही माझी काकी, माझी आई. हो, माझी आई आणि माझी आत्याची मुलगी. भाऊ आलेला आहे आणि खूप लेट झालेलं आहे पण आलेला आहे. This is my baby brother Abhishek. स्टेज वरती. हा बोला. सबस्क्राईब करा सर्वांनी. हे आमचे फॅमिली फोटोग्राफर आहेत.
हे माझ्या लग्नापासून आमच्या फॅमिलीजचे फोटोज काढायला असतात. हे माझे पप्पा आणि माझा भाऊ, ही माझी आई. गुड मॉर्निंग गाईज. काल रात्री आम्ही रिसेप्शनवरून आलो आणि आम्हाला यायला बराच उशीर झालेला. शूट वगैरे पण नाही करता आलं बिकॉज माझा फोन पण टोटली डिस्चार्ज होता. आणि खूप जास्त फोटोज काढले त्याच्यामुळे पूर्ण बॅटरी डाऊन झालेली आणि फोन स्विच ऑफ झाले. मी साधारण 1 वाजता हॉटेलवर पोचलो. उठला वगैरे मी त्याच्यानंतर डिरेक्टली झोपलो आणि आता आम्ही 8 पुण्यात आम्ही अलिबागला निघणार आहोत. आम्ही आता रिटर्न चाललोय अलिबागला आणि ट्रॅफिक आहे तसं थोडंसं रस्त्याला. हा नवीन हेअर कट केलाय आता. केस कलर केल्यामुळे खूप जास्त ड्राय झालेले त्याच्यामुळे मी नवीन हेअर कट केलाय. फूड कोर्टला थांबलो. आता मे बी आम्ही 1-1.5 तासात घरी पोहोचू. तर आम्ही असा 3 दिवसाचा आय गेस आम्ही 16th आलेलो तर हा 3 दिवसाचा असा व्लॉग होता. आज आम्ही रिटर्न जाऊ. तर मी 3 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर मग हा असा एक 3 दिवसांचा मिळून असा व्लॉग व्हिडिओ होता. तर मग तुम्हाला जर असे ब्लॉग व्हिडिओज बघायला आवडणार असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.